बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्ण ऐकावा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, माणसाला त्याच्या जीवनात व कार्यात पुढे जायचे असेल तर दोन युक्तीचा म्हणजेच मार्गाचा वापर करावा, तेव्हाच माणूस पुढे जाऊ शकतो. एक म्हणजे बुद्धिमत्ता आणि दुसरा म्हणजे विद्वत्ता. जे बुद्धिमत्ता आणि विद्वत्ता याचा वापर करते तेच पुढे जाऊ शकते. जर बुद्धिमत्तेचा वापर केला आणि विद्वत्तेचा वापर न केला तर माणूस मागे येऊ शकतं. उदाहरणार्थ, एका गावामध्ये दोन तरुणे उच्च शिक्षित होते आणि दोघंही त्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत होते. कारण त्या दोघंही उच्च शिक्षित असले परंतु त्यांना सरकारी नोकरी नव्हती. म्हणून सरकारी नोकरी असल्यामुळं, ते उच्च शिक्षित असल्यामुळं त्याच्या घरच्यांनी त्यांना उद्योग व्यवसाय टाकून दिला. तर एक काय करायचा, बुद्धिमत्ता आणि विद्वत्ता याचा वापर करायचा. म्हणजे कसा, फॉर एक्झाम्पल, जर समजा एखाद्या सामाईन त्या दुकान टाकून दिलं घरच्या त्या दोघांनाही, एखाद्याचं सामाईन समजा एखाद्याचं काही हे झालं, बिघाड झाली, तर ते काय करायचा, मोबाईलमध्ये बघून किंवा यूट्यूबला याला त्याला बघून किंवा गुगलला बघून किंवा हे करून ते जर रिपेअरिंग करून द्यायचा. काय दुरुस्त झालं समजा, का बिघाड झाली तर ते दुरुस्त करून द्यायचा, हे करायचा. त्याचा परिणाम असा झाला की त्याचं नाव झालं, त्या दुकानाचं नाव झालं आणि त्या दुकानाचं नाव झाल्यामुळे गिऱ्हाईक त्याला बोलू लागले आणि दुसरा मात्र फक्त विकूच लागला. त्याचा परिणाम काय झाला, त्याचं दुकान बसलं आणि त्याचं दुकान वाढू लागलं. मला सांगायचं तात्पर्य बघणं एवढंच की ज्या कोणास त्याच्या उद्योग व्यवसायात आणि कार्यात यशस्वी असेल तर बुद्धिमत्ता आणि विद्वत्ता या दोघांचाही वापर करा, तेव्हाच माणूस पुढे जाऊ शकतं. नसता मी सांगितलेल्या कथेतील माणसासारखी अवस्था होऊ शकते. एवढं ठिकाण समजलं. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणालाही काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याचं सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्व विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाण साहेबांनो, धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.